तर फार चांगलं. कारण मला मरण पाहिजे ते देवाच्या हातून. राम हा देव आहे आणि रामाच्या हातून मला मरण यावं म्हणूनसाठी मी पळू. मला मरण देवाच्या हातून तर देवाच्या हातून मरण यावं याच्यासाठी सीतेला पळू. रावणाची एवढी मोठी असणारी इस्टेट आहे, अख्खी लंकासोनीची आहे. पण ते कोणाच्या कृपेने होती? विभीषणाच्या कृपेने. तुम्हाला सांगायचं आहे ते काय तर कोणाची तरी आपल्यावर कृपा आहे. इथं विभीषणाच्या कृपेने होती. पण ज्या दिवशी रावणानं विभीषणाला आपल्या राज्यातून हाकलून दिलं त्या दिवसापासून रावणाची लंका रावणाचं राज्य संपुष्टात यायला लागलं. नुसतं संपुष्टात आलं नाही फक्त एवढा मोठा असणारा रावण मृत्यूनंतर रडायला 80,000 बायकापैकी एक बायको सुद्धा. कारण अहंकार देवाजवळ चालत. अहंकाराची लत्तर बाहेर ठेवायची. नवर अहंकाराची कोठी. अहंकार हा परमेश्वराजवळ चालत नाही. दीनतेने भगवंताकडे केलं तर आपण भगवंताजवळ लवकर करू. पण त्या अहंकाराने भगवंताकडे केले ते भगवंताला मानले. नवर अहंकाराची कोठी न लगे अज्ञाना पाठीच्या अज्ञानी माणसाला अंतर. ज्ञानी माणसाला अंतर आहे बघा. ज्ञानी माणसाला फार मोठा अंतर असतो. अजून एक कीर्तन करतो म्हणजे तुमच्या संदर्भात की एक नदी होती. नदी पार करून जायची होती. होळी होती. त्या होळीमध्ये 2-3 लोक बसलेली होती. एक लोकांचा काही होता नावाड्याला. नावाडी ती नाव चालवत होता. होळी मध्ये गेली ती नाव त्या पाण्याच्या मध्ये गेली. म्हणजे तिकडे नदीच्या मध्ये गेली. पात्रामध्ये गेल्यानंतर ती डुलू लागली. इकडे तिकडे डुलू लागली. त्यावेळेला त्यात असताना एक शिक्षक होता. शिकलेला माणूस मोठा आहे, तो आहे, ज्ञानी आहे. तो बसलेला होता. त्याच्यामध्ये त्याला ज्ञानाचा अंतर. त्याला त्या नावाड्याला विचारलं तुला इंग्रजी येते ना? आता त्या इंग्रजीचा त्या नाव शिकायचं. तो त्याला विचारतो तुला इंग्रजी येतं का? तो म्हणा मी शाळा शिकलो नाही, मला काही सुद्धा येत. पुढे गेल्यानंतर दुसरा प्रश्न विचारला तुला गणित येतं का? तो म्हणला मला गणित सुद्धा येत. त्यावेळेला तो शिकलेला माणूस म्हणतो तुझा जन्म व्यर्थ आहे, तुझ्या जीवनाला काही निर्माण नाही. ठीक आहे म्हणून नसते माझ्या जन्माची माझा रुपयाशी सुरू होत. तुम्ही रुपया दिले म्हणजे माझं काम झालं का? ठीक आहे. मध्ये नाव दिले, वारं सुटलं, वाऱ्यामध्ये नाव लटकू लागली, नाव बुडाली. नाव बुडाल्याबरोबर त्यातले 4 लोक होती. त्यापैकी शिक्षक बुडून मारायला, बाकीचे सगळे बाहेर. तो तिथं बुडत असताना तो हात मारतो त्या नावाड्याला, तू इकडे ये मला वाचव. तो नावाडी म्हणतो मला इंग्रजी येत, मला गणित येत नाही. तो मला नाही आलं तरी चालेल. मी म्हणलं मागाशी बोलायचं नाही आलं तरी चालेल. बिचारा नावाडी पुन्हा फोन केला आणि त्याचा प्राण वाचवला. आणि त्या नावाड्यानं त्याला सांगितलं अहंकाराची डबल अहंकाराची. हे बाबा तुला ज्ञानाचा अहंकार झाला, त्या शिक्षणाचा अहंकार झाला, तो होता का म्हणे. कोणी सांगावं? नावाड्यानं त्याला सांगितलं. तर कोण किती ज्ञानी असेल हे काही समजून सांगते. म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी अहंकाराची गोष्टी कुणालाही ज्ञानाचा अंतर करतात. आज अलीकडच्या युगामध्ये मनुष्य देह परमेश्वराला मानायला तयार नाही. कुठं आहे म्हणा देव का काही कळवणात खिशात आणलाय म्हणून दाखवा. भगवंत अनुभूती येते क्षणोक्षणी पावलं पावली, क्षणोक्षणी पावलं पावली. माईला सद्गुरू यशवंत बाबा आहे. यशवंत बाबांचं मंदिर आहे. यशवंत बाबांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी बाबांनी सहज बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं माणूस उन्हाळ्याचं घर पेटलं. कसं काय पेटलं, काय झालं, कसं काय? ती म्हणजे कसं काय पेटलं. लोकांनी विचारले कसं पेटलं ते सांगा ना. तुझं का दिसना काय दिसत. पाहून विजेला त्याच्या घरात त्याची बहीण आली. त्या बहिणीचं लाडूमध्ये विष घातलं होतं. ते विष त्या भावाच्या समोर का तर जमिनीची वाटणी. त्या काळात सुद्धा अशी गोष्ट होती. बाबांनी रस्त्यावर वाढवून सांगितलं प्रत्यक्षात माणसांना दाखवून घेऊन हे बाबा म्हणजे लाडू काय लाडू थोडा कुत्र्याकडून टाकला असे महापुरुष आपल्यात नाहीत असं नाही. ही माणसं आपल्यात माईच्या सद्गुरू सुरताई कित्येक गोष्टी आहेत त्यांची क्षणाक्षणाला येणारे अनुभव आहे. क्षणाक्षणाला येणारे अनुभव आहे. त्या ठिकाणी
एका घरची लग्नाची पत्रिका ताईला दिली. ताई लग्नाला गेल्या. ताई लग्नाला गेल्या. 500 लोकांचं जेवण करायचं होतं. लग्नाला गेल्या, कुणालाही दिसल्या नाही. तिथून त्या माघारी गेल्या. नंतर त्याच्या घरी त्याने विचारलं, ताई तुम्ही लग्नाला म्हणजे सगळ्याचं जेवण वाढून वाढून माझं हात प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी ही काही लांबची माणसं नाही, फार जवळची माणसं आहेत. भगवंत आपल्याला ते दृष्टांत देत नाही असं नाही, फार मोठी दृष्टांत देतात. पण आपल्याला आपण ते बघत नाही, आपण ते समजून घेत नाही. तिथे जे विष्णू पवारचं सगळ्यात प्रसिद्ध असणारी व्यक्ती पांडुरंगाचा डिसेंबरचा महिन्याची पंढरीची वारी आहे. 200 रुपये नव्हते म्हणून सावकाराकडून 200 घेतले. 200 घेऊन सावकाराकडून पंढरीची वारी केली. वारीकडून मागायला देते 200 देणं सांगतात. त्याला सावकार करायला लावला, माझे 200 रुपये टाक. पंढरीच्या पांडुरंगाला चिंता पडली आहे, माझा भक्त आज पंढरपूरला येणार नाही का, तर तेवढे 200 रुपये द्यायचे. देव रात्री 200 रुपये घेऊन चिखली गावामध्ये आणि चिखली गावामध्ये या असणाऱ्या विठू पवाराच्या घरी जाऊन विठू पवाराची तरकी देवाने आणि सावकाराच्या जवळ गेलेली सावकारांना उठवलं. शेठी घे तुमची 200. शेठीनं डोळ्याने पाहिलं वर, कोण आहे ते विठू आहे. अरे विठू त्या रात्रीचा कशाला आला नाही, शेठी तुमचे पैसे द्या. 200 रुपये दिले. 200 रुपयाची पावती घेतली आणि खऱ्या विठू पवाराच्या देवाला पावती दिली आणि देव विठू गेली. म्हणून सकाळच्या कळीत खरा विठू पवार तिथं आला आणि 200 रुपये द्यायला लागला. त्या त्याने सांगितलं शेठीने, अरे विठू रात्री पैसे मिळाले, तुला आता कशाला घेणार. नाही म्हटला, तुमचे पैसे मी कधी दिले, तुम्ही पैसे घेऊन आले. अरे रात्री कोण आला मग. अरे विठू पवार तूच आलास. नाही म्हटलं, मी नाही आलो. त्यावेळेला विठू पवारांच्या डोळ्यातून 2 अश्रू आले. विठू पवारांनी सांगितलं की रात्री आला तो पंढरीचा पांडुरंगाला, त्या पांडुरंगाने 200 रुपये दिले. त्यावेळेला सावकार होतो, अरे विठू जर मला रात्री कळलं असतं तर मी देवाला धरून ठेवलं असतं. विठूने सांगितलं, विठू पवारांनी सांगितलं, आयुष्य गेलं पंढरीची वारी केली तर पांडुरंगाने मला दर्शन दिलं नाही, पण तुम्हाला दर्शन दिलं. तुम्हाला दर्शन दिलं. कोणाला दर्शन दिलं तर त्या असणाऱ्या सावकाराला दर्शन दिलं. जे जे भेटे भूत ते ते मानवीय भगवंत देव कुणाच्या रूपाने आमच्या दारात गेले काही सांगता येईल. नवल अहंकाराची गोटी म्हणून देहाला अहंकार का म्हणून दया अहम मात्र चित्तांग देऊन हे सर्व दिलं. भगवंतिका राम त्या परमेश्वराला दान करायचं असेल तर पैसा त्याचं काही नाही. भगवंताची इच्छा ठेवून आहे. तुमची इच्छा आहे बघा. नवरा बायकोचं लग्न होतं. पूर्वी पाहुण्यावर लग्न होतं. ती बापुले मातीचे पेढा असायची, त्याची पाहुणे आहे. एक लग्न होत असत, त्या पाहुण्यावर लग्न होत असत. नवरा नवरीचं लग्न पाहुण्यावर लागलं. तांदूळ डोक्यावर पडले. पडल्यानंतर नवरीच्या पुरवल्या आग्रह म्हणतात. नवरीला एकदा नाव घे, एकदा. त्या नवरीनं पाहुण्यावर एकदा नाव घेतलं उखाण्याच्या हल्ल्यातून. त्यावेळेला नवऱ्याचं नाव एकदा घेतलं तर नवऱ्याच्या इस्टेटीची मालकी झाली. त्याला काय इस्टेट बघा. एकदा पाहुण्यावर एकदा नवरीनं नवऱ्याचं नाव घेतलं तर नवऱ्याची जेवढी इस्टेट आहे त्याची नेमकी मालकी झाली. माझ्या भगवंताचं नाम आयुष्यभर घेतलं तर त्या भगवंताची इस्टेट थोडी आहे का. भगवंताची इस्टेट थोडी आहे का. एवढी इस्टेट आहे भगवंताची. भगवंत द्यायला बसलेला आहे. हे तुम्हाला द्यायला आलं नाही, घ्या. पण आमचा कुदळच फटका आहे. आम्हाला काय घेतात येणार ना. आमची बुद्धीच नाही तशी. परमेश्वराने इतकं सुंदर तयार केलेलं शेर आहे पहा. त्या शेराचा उपयोग फक्त नामस्मरणासाठी व्हावा. भगवंताचं नाम घ्यावं. आयुष्यभर पंढरीची वारी करावी. वारी तरी का करावी. मला म्हणलं ना, लोक म्हणतात वारी वारी वगैरे कसं वारी. मला सांगा, सगळा नकार आहे. त्याच्यात सगळा नकार आहे. बघा तुम्ही, इव्हेंट मॅनेजमेंट नाही, झोपायची सोय नाही, जेवणाची सोय कशी आहे बघा, राहायचं कुठं माहित नाही. बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक आहेत सगळ्या. तरी माणसं लाखांवर वाढतात. लाखांवर. तुम्हाला काही पत्र पाठवले का. पत्र पाठवलं नाही, कुठं जाहिरात नाही, कुठं फोन केला नाही, दान केली नाही, काही कुणाला केलं नाही. तरी माझ्या मागणी बरोबर 3.5 लाख वारी आहे. तुकाराम महाराजांच्या बरोबर 3.5 लाख वारी आहे.
न बोलवता येत आहे ते जगाचं कितवं आश्चर्य म्हणाल सगळे. आणि कुठेही कोणाची राखण करायला कोणी सुद्धा नाही. कुठं झोपलेली माणसं मला असे वाटते स्मशानातला दगड तिसऱ्याला पुसल्याला तो उशाला घेऊन बघते तिला सकाळी उठल्यावर ते हा डोळा इकडे आल्यावर बसून वाटत खूप वाटतं. तर त्याचा परिणाम काही झाला नाही ना, त्याचं काही दुःख नाही आहे. कुठं झोपावं हे त्याला कळत नाही. देव करीत भक्ताची जाती पण करीश न रात्री भगवंताने यावं आणि पाय चेपावेत माझ्या या वारकऱ्यांचे. पण म्हणत कशी जाईल? अहो 3.5 लाख वारी एवढे सगळ्यांची पाय कशी चेपवली? हो तो भगवंत आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी जिथं जाल त्या ठिकाणी देव आहे. त्या सर्व भक्ताचे पाय चेपावे. 18 दिवस चालल्यानंतर तुम्ही 18व्या दिवशी पंढरपुरात जाऊन विचारा पाय दुखतात का? अजिबात नाही. का? आमची वर्षाची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आम्ही पंढरीला बॅटरी चार्जिंग करायची. एकदा पंढरीला गेलो की चिंता आहे का काय? काय चिंता? 18 दिवसाचा प्रपंच आम्ही पांडुरंगावर सोडवलेला आहे. तू आमचा प्रपंच कर, आम्ही तुझी वारी करतो. वा, हे सगळे वारी करत असतात. किती वर्षाची म्हातारी? 100 वर्षाची म्हातारी पंढरीची वारी करते. वारी करत असते मरण तुला भीती नाही, काही सुद्धा भीती नाही. सगळं पांडुरंगाचं तुला काही सुद्धा आपल्याकडे सोडलं नाही बघतो. अशी माणसं भगवंताची झाली. मग त्यावेळेला देवाची राखण त्यांना राखण देवाची. कुठं झोपली साप निघाला का कुठं काय चिंचू निघालाय काही नाही. हे सगळं भगवंत पाहतोय. एवढं जर ईश्वर सगळं जर बघत असेल तर त्या परमेश्वराचं नाम घ्यायला काही करत नाही. आणि ते नुसतं नाम नाही, फक्त आपल्या सर्व जीवाला सुख आहे. त्या जीवाला सुख आनंद मिळायचं एकच कारण. पंढरीचा वारकरी आहे, टाळकरी माळकरी विनेकरी जो वारीला जातो तो फक्त त्याचं आयुष्य बघा. काही जरी घरात नसलं तर तो म्हणतो फार समाधान. आणि फक्त सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ काय असेल तर समाधान. आपण म्हणतो नाही काही नाही आम्हाला समाधान आहे. समाधान कशात आहे? भगवंताच्या नामात. भगवंताच्या नामात आहे. परमेश्वर कोणासाठी कोणाची कशी योजना करेल काही सांगता येणार नाही. बघायचं राहणार नाही. योजना पाय एका किल्लारीला अनंत चतुर्दशीच्या रात्री भूकंप झाला. माधव झाले त्याला तुम्हाला माहित आहे. भूकंप झाला. देवाची योजना अशी होती एका नागाला त्याला मारायचं होतं. देवाने नागोबाला मारलं आणि 6 माणसाचे प्राण वाचले. 6 माणसाचे प्राण वाचले. कारण घरात लोक झोपली होती. पहाटे 3:30 पावणे 4च्या दरम्यान भूकंप झाला. त्याच्या अगोदर त्याचे आजोबा उठले होते. लग्न उठल्यानंतर आजोबाने बघितलं. कोणाने बघितलं तरी नाग फणा काढून बघायला. हे भगवत होतं. भयानक होतं. त्याने पटकन आपली लहान लहान मुलं झोपली होती. सगळ्यांना आंघोळ पांघरून उठलं आणि सगळ्यांना उठून बाहेर आलं. सगळे बाहेर गेले. बाबा ते आजोबा होते ते बाहेर जाणार तेवढ्याच घर कोसळलं. भूकंपानं घर कोसळलं. घर कोसळलं नाही, त्या दिवळीत नाव होता ती दिवळी पडली. ते नाव गेला. 6 वाजले. म्हातार बाबा नसते उठते. नाग जर नसता तर म्हातार बाबांनी काही केलं नसतं. दक्षिण जाऊन पुन्हा झोपले असते. 6 जीवन समाधी मिळाली असते. पण भगवंताने ठरवलं होतं या 6 जीवन समाधी घ्यायची नाही. या नागोबाला दिली तर काही अडचण नाही. देवाच्या मनात असतं एक आणि आपल्या मनात असतं एक. भगवंता इतका श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून नवल अहंकाराचे पोटी ते हा अहंकाराला कारण. अहंकाराचा संदर्भातच होतं सर. का तर आज कलियुगामध्ये मनुष्याला देवाला भावी करा. कलियुग हे इतकं विचित्र युग आहे. आता जाता जाता सांगतोच काय आहे परिस्थिती आहे युगाची. या युगामध्ये परीक्षित राजा तिथं होता. आणि परीक्षित राजाला ह्या कलीने विचारलं मी कशात जन्म घेऊ. कलीने विचारलं मी कशात जन्म घेऊ. त्यावेळेला राजाने सांगितलं कुठेही जन्म घेऊ काय नाही म्हणा. मी कशात जन्म घेऊ सांग. मला कशात जन्म घेऊ म्हणजे हो म्हणा कशात जन्म. त्यावेळेला परीक्षित राजाने सांगितलं जन्म घेण्याचं ठिकाण एक आहे सुद्धा ते त्या जन्म ठीक आहे. कलिंगात तोही भाग तोही भाग पुन्हा त्याला विचारलं
आलेला आणखी कशा जन्म घेऊ? त्याला त्याने सांगितलं व्यसनात गडीनं व्यसनात जन्म घेतला, आज व्यसनात घेता किती वाढली. पुन्हा आणखी विचारलं म्हटले अजून कशा जन्म घेऊ? तर स्त्री क्रमांक तोही मार्ग होतो जन्म चुकीचा आहे, त्या मार्गाने. चौथा आणखी कशा जन्म घेतला? हिंसेत जन्म घेतला, त्याने हिंसेत जन्म घेतला. मला सांगा या जगामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत, एवढे मोठे घडत राहिले, लोकांना त्याचं वाईट वाटतं. सगळ्यात वाईट त्या गोष्टी वाटतं. हे 4 जन्म त्याला त्याच्यामध्ये घेतले. शेवटी त्याला विचारलं अजून मला जन्म घ्यायचा आहे, अजून काही नाही. त्यावेळी त्याने सांगितलं सोन्यात जन्म घे. काय त्याला सोन्याचं? गरीबाचं एवढा मोठा दर आहे ना, 1 लाखापेक्षा जास्त दर आहे. सोन्याचा दर सुद्धा एवढा मोठा आहे. त्याच्याकडे कधी जाऊन सोन्यासारखं एक पोरग सासऱ्याला दिलेलं सोनं घेऊन बसले. सोन्यासारखं एक पोरग सासऱ्याने दिलेलं सोनं घेऊन बसले. पण फक्त जणू ते सोन्यासारखं पोरग लग्न झाल्यापासून माझं राहिलं नाही, हे घेऊन गेलं. त्याचं सोनं झालं म्हणून ते फक्त जणू गरीबात काही एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घडणार. पण आज कुठल्याही प्रकारचा विचार आपण गरीबात वाचण्यासाठी काय असेल तर परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला वाचायचं. त्या भगवंताचं नामस्मरण आयुष्यभर करू. आयुष्य फार थोडं आहे. परमेश्वराने दिलेलं आयुष्य 40 वर्षाचं आहे. पण परमेश्वराकडून मागून घेऊन आपण 100 वर्ष केली. आपलं आयुष्य 100 वर्षाचं नाही. गुरुचं आयुष्य आपण 1000 वर्षाचं. 1000 वर्षाचं आयुष्य माणसं खूप करत होती. त्यावेळेला देवाचं वय बघितलं तर त्याच्या 1000 वर्ष 15 वर्ष एवढी. श्रीकृष्ण 125 वर्ष दिली. 11,000 वर्षाचं रामाचं आयुष्य. हे एवढं कसं काय असेल? तर त्यावेळेला 1000 वर्षाचं आयुष्य होतं ना म्हटलं. मग 1000 वर्ष झाली तर ते म्हणणार नाही झालं हे ना, की काय माझं नाव घेत नाही, काय नाही. एक काम देवाने पूजा काय राहिलं 100. आता देवाला साष्टांग निवड त्याचे वगैरे तुझे काढून नाही राहिले 10 वर्ष किती राहिले जगायची किती. तर परमेश्वरानं आपल्याला एक सुंदर देह दिला आहे, फार सुंदर देह दिला आहे. त्या देहाची किंमत आम्हाला कळली. मला सांगा त्याच्या इतका श्रेष्ठ कोणी नाही. इतकं सुंदर शरीर दिसत आहे. पायाच्या काचेपासून टाळूच्या केसापर्यंत आयुष्यभर रक्त फिरवण्याचं काम हे कोण करते मला सांगा? आयुष्यभर रक्त फिरवण्याचं काम तो भगवंत करतो. आम्ही आता संध्याकाळी घरी जाऊन जेवणार. आम्ही जेवल्यावर झोपणार. आम्ही टाळून झोपणार, घोरणार. आम्ही घोरतो पण देव जागा. पण ते किरडची पसवत वा त्याला काम दिलं आम्ही. तो विचार रात्रभर जागा बसून त्याचं एक थेंब रक्त तयार. जगामध्ये सगळे कारखाने निघाले पण रक्त तयार करण्याचा कारखाना माणसाला माणसानं जगवायचं आहे. माणसाने माणसासाठी रक्तदान करायचं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्या लोकांना कोणाची गर्दी असेल? कारण ते पाठवून द्यायचं ना सगळी आणि सगळ्यांना सांगायचं मी पहिल्यांदा आणि हो त्याच्यापेक्षा तिथं काय घडलं ते बघा आणि त्या माणसाचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. ही माणुसकी आहे. पण आज आपण ती माणुसकी हे सगळं विसरले होतं. जगामध्ये अनेक प्रलोभन आली. त्या प्रलोभनाच्या मागे लागली. 3x2चा टीव्ही होता तोपर्यंत शिकवतो. पण टीव्ही बरोबर हे कर्णपिशाचे आल्यापासून तर सगळ्यात मोठा होता. सगळ्यात मोठा दुनिया बिघडण्याचे सर्वात मोठं ते का. आणि कसं आहे मनुष्य जगत त्या मार्गात आपल्या घराच्या मुलाच्या चांगले संस्कार. आज कोणती माय मावली पोरानं हरिपाठ म्हणल्याशिवाय त्याला जेवायला देत नाही. एकही मावली नाही, एकही मावली. पण आमच्या वारकरी शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी त्याला हरिपाठ म्हणण्याशिवाय जेवायला देत. पण वारकऱ्याच्या शाळेत पोरगोपी घालवायला का घालवायला तयार नाही? तर टाळ कुठून काय पोरगा नाही. म्हणून भक्त तो मुलगा संस्कारक्षम हो असं म्हणून संस्कारक्षम. तो वारकरी नाही झाला तर त्याला पण संस्कार त्याच्यावर चांगले दिले.
त्यांना आपल्या घरामध्ये आलेले आई आणि वडील आई वडिलांची सेवा करावी, दररोज त्यांच्या जन्मात मस्तक टेकवावं. कारण परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जन्म घेता येत नव्हता, म्हणून भगवंतांनी आपली 2 माणसं पाठवली आपल्याला, एक जन्म देणारी आई आणि सांभाळ करणारी वडील. ही 2 दैवत आपल्या घरात आहेत. या 2 दैवतांची सेवा म्हणजे खऱ्या भगवंताची सेवा. पंढरच्या पांडुरंगाची माळ गळ्यात नाही घातली तरी चालेल, पंढरची वारी नाही केली तरी चालेल, आनंदीची वारी नाही केली तरी चालेल, देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण जन्मदात्या आई वडिलांची सेवा. महाराष्ट्रामध्ये किती वृद्धाश्रम आहेत सर? महाराष्ट्रामध्ये 650 वृद्धाश्रम, 650 वृद्धाश्रम. त्या ठिकाणी सज्ञानी लोकांचे ऐवजी की नवल अहंकाराची पोटी तर सज्ञानी माणसांच्या कंठी झोंबते आणि सज्ञानी माणसांची ऐवजी आहे. ज्या मुलाला 1 लाख रुपये पगार आहे त्याची ऐवजी, 2 लाख पगार आहे तिथे त्याची ऐवजी, पण अज्ञानी पोराच्या ऐवजी तिकडे. शेतकरी आहे, रानात काम करतोय, मजुरी करतोय, त्याला कचरा मिळाला, त्याच्या पोटाला मिळाला तर त्याला आईबाप आपल्याजवळ ठेवतो. आणि ज्याच्या घरात आईबाप आहे तो देव आहे, तो देव आहे. आईबाप सांभाळतो बघा, हा कमी माणसं. आईवडिलांची सेवा, आता आपण आईवडील झालो, आपली सेवा त्या लेकरांनी करावी. म्हणून आपल्या घरातल्या सगळ्या माणसाची नाती जुळवा. वाद थोडाफार होणारच आहे, पण वाद झाला तरी तो पुन्हा संवादात त्याचं रूपांतर होतो. पण तो जन्मदिनी आपल्या डोक्यात राहू नये, माणूस डोक्यात राहू नये, वाद डोक्यात राहू नये. त्याचं काय म्हणतो, माझ्या डोक्यात राहू गेला तर तो डोक्यात राहणं तितकं सोपं काम नाही. म्हणून एकमेकाने आपल्या घरची नातीची माणसं नाती सोडा, नाती तोडायची नाही. एकमेकाबद्दल प्रेम असू द्या, एकमेकांबद्दल आनंदी जीवन जगता यावं, अशा पद्धतीचं जीवन आपल्याला सगळ्यांनी बनवून जातं. घर हे गोकुळ असतं, गोकुळाचा आनंद तिथे घरामध्ये असावा. आणि केवढा मोठा आनंद असेल त्यावेळेला. मुलीच्या काळात तुमची घर होती, आईला आशीर्वाद दिला तर अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद होता. एक आई 8 मुलांना जन्म देते, एक आई 8 मुलांना जन्म देते. एका आईनं 8 मुलांची बाळंतपणे सोसली. त्रास भोगलाय, तर हाताला पाणी केलं, लेखाचा दिवा केला, रात्रभर आई विचारत होती. एवढा त्रास आईने घेतलेला त्या लेकरासाठी. लेकरं मोठं झाल्यानंतर मगाशी सांगितलं, आपल्या मुलाची इस्टेट काय असेल तर ते आपली सून त्याची इस्टेट त्याला केली ठेवतात. ते आपलं काही सुद्धा नाही, मी तू म्हणायचं हे माझं आपलं काही सुद्धा नाही. तू एवढं मोठं असताना सुद्धा त्या लेकराला आपल्या आई बरोबर बोलायचं वेळ मिळतो. आई म्हणलं सुद्धा अवघड होऊन बसले. हा म्हणजे आत्मा, ती म्हणजे ईश्वर. आई ईश्वराचा आत्मा आहे, आई भगवंत आहे, वडील भगवंत आहे. त्यांची सेवा म्हणजे खऱ्या परमेश्वर. तुम्ही पंढरपूर नाही गेला तर चालेल, भगवंतांनी नाही गेला तर चालेल, पण घरचे देव संभाळा. अलीकडे आम्ही त्यापासून दूर गेलो. त्याचं कारण एक अहंकार. आम्हाला अहंकार मोठा आहे आणि तो अहंकार होऊ नये. तो अहंकार झाल्यामुळे माणूसची डोळे पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध इतकं पवित्र आहे, दूध इतकं गोड आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पात्राला पडे की अवेर गोचुड अशुद्ध काय सेवी. गायीच्या सणाजवळ गोचडी येते, गोचडी त्या गायीच्या सणाचं दूध पित नाही, पण त्याचं रक्त पित. जगामध्ये जे वाईट आहे, जगी निंदे ते सोडून द्यावे, जगी म्हणते ते भावे करावे. जगात जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया, जगात जे वाईट आहे ते सोडून देऊया. नेमकं उलट केलं. जगात जे वाईट आहे ते आम्ही घेतोय आणि जगात जे चांगलं आहे ते सोडून देतोय. ज्यावेळेला श्यामची आई श्यामला सांगत असते, श्याम तुझ्या पायाला तशी घाण लागून पायाला जपतोयस, जशी मनाला घाण लागू नये म्हणून का तर मनाला चिकटलेली घाण आयुष्य बर्बाद, आयुष्य बर्बाद. विष दिलेलं विष असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते बरं होईल, पण डोक्याचे वेळ विष कधीही बरं. कुठं काय असावं तेही ठरतं. इतकं सुंदर शरीर आहे,
आता थोडं शरीराबद्दल सांगतो.